नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सला माझ्या जयदास दादा गावण ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। माझ्या चॅनलला तुम्ही कंटिन्यू बघत जा। आज मी निघालो आहे एस.पी. फार्म हाऊस पेन येथे। बघूया कसा एस.पी. फार्म हाऊस आहे ते तुम्हाला दाखवतोय कसं आहे ते तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू करत जा आणि कसा फार्म हाऊस ते पण तुम्हाला बघायला भेटेल। त्याची तिथे कस्टमरची किती एका कस्टमरचे पैसे भरावे लागतात ते तुम्हाला चार्जेस सांगेन। ते तिथे एक जाऊन मुलाखत घेतो कशी आहे। आणि हे आता इथे समोर होतो दिसतोय हा माझा गाव आहे दिघाटी। या गावामध्ये मी असतोय आणि माझा नॅचरल बघा इथे कसं काय नॅचरल आहे, शेती वगैरे इकडे असते बघा। एरिया बघा आमच्या इथला कसा आहे, बघू शकता तुम्ही एरिया। हा रोड आहे बघा कसा। हे डोंगर वगैरे बघा, आमच्या पाडीमध्येच आहे गाव, डोंगराळ विभागन। तर व्हिडिओ मात्र तुम्ही मित्रांनो कंटिन्यू करत जा। तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटते बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये तरी मित्रांनो कळवत जा, तुम्हाला खराब वाटते का चांगला वाटते काय कसा वाटते ते तरी कळवत जा। व्हिडिओ कंटिन्यू बघल्यावर सांगा मला। लास्टपर्यंत व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला आज संडे आहे तर संडे झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकेन। तर तुम्हाला माझ्या या चॅनल करून आजच्या दिवसासाठी शुभेच्छा। संडेला निघालो आहे आज संडे आहे तर कंपनीची माणसं आहेत, ते कंपनीच्या माणसांच्या सोबत आज निघालो आहे मी फार्म हाऊसला। बघूया तिथं गेल्यावर काय माहोल आहे रे। व्हिडिओ तर मित्रांनो कंटिन्यू करा तुम्ही। तर मित्रांनो मी निघालो आहे आता बाईकवर। हे माझी बाईक आहे बघा, बाईकवर निघालो आहे। युनिकॉर्न बाईक आहे, CB युनिकॉर्न। तर त्याच्यावर निघालो आहे। इथून मला 1 तासाची रनिंग आहे फार्म हाऊसवर जायला। लोकेशनवर दाखवते तर तिथं जाऊन छान दाखवते कसं आहे। तर एरिया माझा बघा तुम्ही कसं वाटतंय, बघा तुम्ही कसा एरिया कसा आहे। व्हिडिओ कॅमेऱ्याच्या सामने बोलायला बरेच जण लागतात आणि जलणारे पण असतात, बघून छान जलणारे पण असतात। ते बोलतात इज्जत आपली काढतात, काय हे करतो काय आपलं करतच राहायचं, एवढं आता मागं हटायचं नाही, करतच राहायचं, थोडं काय होणं करत राहायचं। तर चला मित्रांनो टाटा बाय बाय। मी निघतो आता फार्म हाऊसला, वेळ झाला आहे। माझी माणसं कंपनीची पुढं गेलीत आणि आता मी पाठीमागून निघालो। चला पेन खोपोली रोडवरून आलो आहे। पेन खोपोली रोडला हा एस.पी. फार्म हाऊस आहे। आता इथून दाखवतो आहे राईट साईडला बघा, हा हवे आहे खोपोली। हे जे दाखवते ती पेन बाजू आहे आणि इकडे दाखवते ती खोपोली बाजू आहे। तर पेनवरून खोपोलीला येताना बरोबर हा बघा फार्म हाऊसचा बॅनर दाखवतो, PRM एस.पी. फार्म हाऊस, एस.पी. वॉटर पार्क अँड रिसॉर्ट असं आहे। बघूया जाऊन। आता इथून मला काहीतरी 2 मिनटं दाखवते आतमध्ये जायला, 2 मिनटात जातो आहे खाली उतरून। बघूया। तर एरिया तर बघा, एरिया चांगला आहे मित्रांनो। इथे एरिया पाहू शकता, एरिया मस्त आहे। पेन खोपोली रोडला रोड पण मस्त आहे आणि तुम्ही पण बघा, जर चांगला वाटला तर तुम्ही पण या एस.पी. फार्म हाऊसला मित्रांनो। चला मित्रांनो, चला निघतो मग आता मी, बराच वेळ झाला आहे। आणि व्हिडिओ कंटिन्यू करत जा मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। कसा वाटला तुम्हाला वाटला तर या तुम्ही इकडे। आधी मी जातोय बघतोय कसा आहे, नंतर तुम्हाला झाल्यावर पुन्हा व्हिडिओ टाकतोय बघा कसा आहे ते वॉटर पार्क। चला टाटा। तर मित्रांनो फायनली आता वॉटर पार्कला पोचलेलं आहे बघा। एस.पी. फार्म असं दाखवलं आहे बघा। हा वॉटर पार्क आतमध्ये जाऊन बघतो। इथं डोंगर विभाग तर आहे, डोंगराळ विभाग आहे। जरा एरिया तर चांगला वाटते आणि पावसाळी हिरवळ बघा कशी वाटते।
गाड्या इकडे येतच आहेत बघा, गाड्या वगैरे फार्म हाऊसला. चला मित्रांनो, तर निघतोय. तर मित्रांनो, आता फार्म हाऊसला पोचलेले आहे, SP फार्म हाऊस. बघा मंडळी खूप भरपूर इथं गर्दी आहे. एरिया तर चांगली आहे, मस्त फार्म हाऊस आहे. बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे. एवढी गर्दी आज फार्म हाऊसला, फुल गर्दी आहे मित्रांनो. चला व्हिडिओ कंटिन्यू करत जा मित्रांनो. तर मित्रांनो, आता फार्म हाऊसमध्ये एंट्री झालेली आहे. बघा एरिया तर फार्म हाऊसचा मस्त वाटते. हे नारळ वगैरे अशी झाडं भरपूर आहेत. तेव्हा बड्डेचं सर्व केअर गिफ्ट घेऊन कसं येताना एन्जॉय करायला फार्म हाऊस चांगला वाटते. बघूया पुढे कसं आहे ते. बघा गाणी वगैरे चालू आहेत, जंक्शन आहे. एरिया तर मस्त वाटते. तरी पण आपण जरा बघूया, चौकशी करूया थोडीफार. तर मित्रांनो बघा, बघा फार्म हाऊस एरिया. फुल मजा करतात मित्रांनो. बघा तर व्हिडिओ मात्र मित्रांनो कंटिन्यू करत जा, पूर्ण बघा कसा वाटते ते एरिया. मला तरी बरं वाटते. बघूया पुरं. हे बघा लहान मुलासाठी पण आहे की नाही. प्रत्येक जण एन्जॉय करते बघा मित्रांनो. बघा कसं नाचतात. हा जो आहे तो रवी आणि हा रेवल आहे. बघा कसं नाचतात, एन्जॉय. जपून दांडा जरा बघा मित्रांनो, एन्जॉय फुल करतात. मित्रांनो एरिया बघा कसे. हे बघा, हे इथं जितेंद्र सालुंके आहेत आणि प्रदीप वराड लहान मुलांच्या घोड्यावर बसतात बघा. अरुण साहेब पण घोड्यावर बसलेत बघा. संजय मामा पण आलेत. हे आमचे साहेब विजय साहेब हे बघा घोड्यावर कसे बसलेत बघा मित्रांनो. फुल मजा करतात बघा ते. मित्रांनो बघा, बंद कर असं घाबरायला लागले. फुल मजा करतात बघा. मित्रांनो घाबरले, बंद केलंय. तर व्हिडिओ कंटिन्यू करतो मित्रांनो. हे बघा माझ्या फुल मजा चालू आहे. हे आमचे साहेब आहेत म्हणजे रेड बन. SP फार्म हाऊस मोठा आहे, मस्त आहे. वॉटर पार्क बघू शकता हो, मजा किती करतात. इथं डान्स करतात लोक, बघून घ्या. इथं पण डान्स करतात, तिकडे पण डान्स करतात. हे इथे वॉटर पार्क आहे.
भरपूर मोठा आहे वॉटर पार्क मित्रांनो, बघा. तर मित्रांनो या फार्म हाऊसला तुम्ही पण एकदा येऊन बघा. फार्म हाऊस चांगला आहे मित्रांनो. बघा मित्रांनो कसा फार्म हाऊस आहे. पाऊस आलेला आहे मित्रांनो. आता मी जातोय मोबाईल भेटतो. तर मित्रांनो बघा सर्व हे वॉटर पार्कला मस्त चांगलं बघा. पायऱ्यांवर पाणी कसं येतं. व्हिडिओ कंटिन्यू करत जा मित्रांनो. बघा मित्रांनो बघा मंकी वगैरे. हे बघा लहान मुलांसाठी हे गोरिला आहे. हे श्रीरामाचं म्हणजे पाठीमागं उभं राहिल्यावर इथे श्रीरामाचा फोटो धनुष्यबाण घेतलेला म्हणजे आपण ते फोटोमध्ये एडिट हो. आणि काही मोराचा नजर आहे. बाकी प्राण्यांचा पण फोटो आहे तिथे. आणि हा बघा इथे DJ सिस्टम पण बाजूला आहे नाचण्यासाठी. आणि हे बघा गोरिला. हे बघा प्राणी आहेत बघा बाजूला. आणि हे जे पाणी आहे वॉटर पार्क त्याचं पाणी तर स्विमिंग पूल 6-7 आहेत. त्याच्यामध्ये हा जो स्विमिंग पूल आहे जास्त खोलवर आहे. समोर दिसते तो 8 फूट आहे. तिथे ते उडी मारली तिथे. आणि मध्यस्थ 7 फूट आणि शेवटी 6 फूट असा पाणी आहे. हे खोलवर पाणी आहे म्हणजे उडी मारल्यावर लागायला नको मित्रांनो. तर हा जो पुढे दिसते तो समोर बघा नजारा कसा आहे. मस्त वाटते वॉटर पार्क. त्याच्या समोर इथे गेंडा वगैरे इथे चित्र आहेत बघा. इथे कॅन्टीन आहे जेवण्यासाठी. आणि हे आपले बघा एरिया कसं आहे. इथे एन्जॉय करतात जे म्हणजे ड्रिंकिंगवाले आहेत त्यांच्यासाठी साईडला ते वरती मस्तपैकी तिथे केलेलं. पण मी तिथलं काही जास्त दाखवणार नाही. हे चाललेत आमची मजा ड्रिंकिंगला. ते बसलेत तिकडं वर. त्यांना मस्त कार्यक्रमाची थोडीशी रंगत डीजे कॅन फाटले तरी मित्रांनो. तर आता आपण फार्म हाऊसमध्ये जाऊ फिरायला. तर मित्रांनो या फार्म हाऊसला तुम्ही नक्की
बघा साहेबांचा डान्स कसा आहे, साहेबांचा डान्स कसा आहे. तर मित्रांनो पाहू शकतो फुल एन्जॉय होतं इथे. अरे तर मित्रांनो हा फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटते सांगा. तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बघा कसं आहे. तर मित्रांनो या फार्म हाऊसला एकदा तुम्ही नक्की भेट द्या. आणि या फार्म हाऊसला बघा DJ वगैरे म्युझिक एकदम डान्स मस्त होते. आणि एरिया पण चांगला आहे, मस्त वाटते एकदम ॲक्टिव्ह आहे सर्व. तर तुम्ही नक्की भेट द्या. इथं लहान मुलांचं आहे बघा, हे लहान मुलांचं आहे सर्व त्या ठिकाणी. ते लहान मुलांचं आहे सर्व हे इथे. आणि लहान मुलांना पण फिरायला मस्तपैकी आहे बघा. तर मित्रांनो पाणी हे खोलवर आहे. इथं 8 फूट आहे, मध्ये 7 फूट, पाठीमागे 6 फूट असं पाणी आहे. साहेब इथं पोहतात. DJ आहे. तर मित्रांनो या फार्म हाऊसला नक्की भेट द्या. एकदम मस्त फार्म हाऊस आहे. राहुल थोडं धर ना, मी तिथं उभा राहतो. धर ना.
मीच्या आधी कुठं होतो कुठं मीच्या आधी कुठं होतो म्हणजे मीच्या आधी कुठं होतो पटकन बॉल मित्रांनो हे टायर बघितलं तर टायर व कसं टायर वय मित्रांनो बघू शकता वॉटर पार्क या वॉटर पार्कला भेट द्या नक्की एक सांगू शकता का एका माणसाची इथं म्हणजे हे कशी आहे फीस 1200 छोट्या मुला तुला हाफ तिकीट 5 वर्षाच्या खाली असेल त्याला फ्रीमध्ये 5 वर्षाच्या खाली असेल त्याला फ्रीमध्ये आणि 5 वर्षाच्या नंतर 3 वर्षाचा फ्री 5 नाही 3 5 वर्ष 5 वर्ष की 1200 रुपये नाही तर मग 1200च लागतात त्या छोट्या मुलाचं पण 6-7 वर्षाचं असलं तर हाफ 5 का 10 वर्षाचं काहीतरी आणि बुकिंग करावं लागते का बुकिंग केलं तर पर डे चालू असते का संडेलाच जास्त असते सर्व ऐका तिथून मोबाईल आहे आणि मोबाईल खूप त्याला बरोबर तर मित्रांनो हे सर्व जे प्रत्येकी माणसाचे माझ्याकडे असते शनिवार रविवार यावा तर काकाही सर्व आपल्याला सांगितलेलं आहे जे किती माणसाचे प्रत्येक माणसाचे फीस लागते लहान मुलाचं 5 वर्षाचं असेल तर 5 वर्षाच्या मुलाचे फ्रीमध्ये 5 वर्षाच्या खाली आणि 5 वर्षानंतर हाफ घेतात 1200 म्हणजे 600 घेणार असे ना 600 असे फीस घेतात तर या फार्म हाऊसला नक्की विजिट द्या कारण हा फार्म हाऊस जो आहे तो एक डान्स बीस या म्हणजे माणसाचा हाऊस पूर्ण होतं तर मित्रांनो या फार्म हाऊसला नक्की तुम्ही विजिट द्या आज आम्ही दिली नेक्स्ट टाईमला तुम्ही पण द्या आता माझ्या फॅमिलीला पण घेऊन येईल मी आता सध्या माझ्या कंपनीचा स्टाफ आहे आमचा त्याच्यासोबत आलो आहे सर्व कंपनीतला स्टाफ आहे आणि बाकी नंतर फॅमिलीला घेऊन येऊ पण तुम्ही पण विजिट द्या या फार्म हाऊसला तुम्हाला काय बोलायचं आहे चल थँक्यू मित्रांनो या वॉटर पार्कमध्ये डीजेचं सिस्टम असल्यामुळे जास्त मला काही व्हिडिओ करायला जमत नाही कारण मी कॉपीराईट येईल त्याच्यामुळं मी हे बघा शॉवर लावलेले पाण्याचे आणि इथं डान्स करतात इथं सॉंग लागलेले असते आणि डान्स करतात इथे बघा कसं आहे आणि बघा नजारा कसा आहे याचा वॉटर पार्कचा मुलांसाठी बघा लहान मुलांना खेळायला पण मस्त आहे व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी हे वॉटर पार्क आहे प्रत्येक ठिकाणी पाणी कमी जास्त आहे मोठ्यांसाठी 8 फूट 6 फूट 7 फूटसाठी एवढं पण आहे दुसऱ्या ठिकाणी आणि या ठिकाणी कमी आता वॉटर पार्कचा टाईम संपलेला आहे आणि झालं आहे बंद सर्व 5 वाजले बंद का हो 5 वाजले 5 वाजल्यानंतर बंद टायमिंग वॉटर पार्कचा चला मित्रांनो चला यूट्यूब सांगितलं माहिती त्यांच्याकडून घेतली माहिती तर मित्रांनो 5 वाजले आता टायमिंग संपला आणि बंद झाले सर्व लोक निघाले आता मी पण निघतोय बघा हे मला बसायचं होतं या घोड्यावर पण व्हिडिओ घ्यायला कोण नाही कारण ते जेव्हा स्पीडमध्ये चालते तेव्हा मोबाईल पकडू शकत नाही तर त्याच्यामुळं मी याच्यावर बसू शकत नाही हे बघा हे घोडे वगैरे लहान मुलांना पण स्पीड असते लहान मुलांना धोकादायक आहे मोठीच माणसं बसतात मित्रांनो बघा आता सर्व बंद झालं सर्व ठिकाणी बंद झालं बघा पण तुम्ही मात्र या विजिट द्या एकदा वरून
घरी जायला निघतो, पण पहिला नाश्ता करतो. नाश्ता असतो. आता कपडे वगैरे चेंज केले, बघू शकता कपडे वगैरे चेंज केले आणि या रिसॉर्टवर आता जेवण नाश्ता करतो. नाश्ता करून मग सरळ घरी निघतो. कपडे वगैरे चेंज करून झाले बघा, मंडळी नाश्ता करतात. काय बोलतोय, कोणाशी बोलतोय? हे आमचे साहेब आहेत, विजय साहेब आणि हे अरुण साहेब. असं आमच्या कंपनीचा स्टाफ आलेला आहे, फ्रेट लाईनचा. आम्ही 8 लोक आहेत ना, 10 माणसं आलेलो आहेत फ्रेट लाईनचे, जे आम्ही एक्सपोर्टसाठी इम्पोर्टसाठी इथं काम करतो. ती लोक आलेले आहेत इथं फार्म हाऊसला. फार्म हाऊस नाही, आपला रिसॉर्ट आहे ना, रिसॉर्टला आलेलो आहे. आता सर्वांचे कपडे वगैरे चेंज झाले. आता नाश्ता करतो आणि थेट घरी निघतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहू मित्रांनो. ओके, गुड मॉर्निंग. बघा इथं सेलिब्रेशन पण करतात. सेलिब्रेट कोणाचं वाढलं. बघा नाश्ता वगैरे करतात, सेलिब्रेशन करतात. कंपनीची दिसते टीम सेलिब्रेशन करताना. व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. बघा इथे नाश्ता आहे, वडापाव आहे आणि चहा. आता निघताना वडापाव चहा. पाव खतम. पुढे चल रेवल, पुढे चला की. बघा पाव खतम नाही, भेटते नाश्ता सकाळचा. वडापाव. आपल्या सर्वांसाठी एक सुंदरसं गीत आहे आणि ऑडियन्स आपण सर्व वडापाव खावा. सादर करतोय. नाश्ता जाता वडापाव. चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा मित्रांनो. गई मैं मतवारी, बल जाऊं अपने पिया को, मैं जाऊं वारी वारी. मोहे सुध बुध ना रही तन मन की, ये तो जाने दुनिया सारी. बेबस और लाचार फिरूं मैं, हारी मैं दिल हारी, हारी मैं दिल हारी. तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं. तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हो जी हाँ जी हो गई मैं. तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी दीवानी. लक्षात असू द्या, समोरच्या गाड्या आहेत त्या आडव्या तुला लावल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे पाठीमागच्या गाड्या अडवल्या गेल्या आहेत. त्यांना निघायचं आहे. सो ज्या कोणाची असेल त्यांनी कृपया करून त्यांना साईडला काढायचं आहे, म्हणजे बाकीचे जे आहेत त्यांना निघायला रस्ता मोकळा हो. थँक्यू. तर मित्रांनो आता इथून आम्ही निघतो. फार्म हाऊसला आलो होतो. एक फार्म हाऊसला एकदम मस्त वाटलं, एकदम मजेशीर. कोणी पण येऊन तुम्हाला प्रत्येक वेळी येणार तेव्हा प्रत्येक वेळी मजा वाटणार इथे आल्यावर. तुम्ही प्रत्येकाने कोणी पण या, विजिट द्या या फार्म हाऊसला. डान्स वगैरे सर्व मनसोक्त होते आणि जेवण नाश्ता वगैरे एकदम मनसोक्त होते. इथली जी माणसं आहेत ती बघण्यासाठी आणि ते आपल्याला इज्जत देतात. इथं मेन म्हणजे ते आहे.
ते इज्जत देतात तेव्हा आपल्याला इथं एन्जॉय करायला मजा येते. तुमचं नाव काय? जे पी मात्रे जे बी मात्रे. यांना सांगा इथल्या प्रत्येक माणसाचं म्हणजे ही किती घेता, फीस किती घेता? तर मित्रांनो बघा, आता आपल्याला या इथे व्हिजिट देतात ते आपले जे असतात मॅनेजमेंटला, ते आपल्याला सांगतील इथे प्रत्येकी माणसाचे इथे एका माणसाची पैसे किती घेतात. म्हणजे असं तर 1000 रुपये, 2 नाश्ता 1 जेवण, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, व्हेज नॉनव्हेज, संध्याकाळी नाश्ता. ते असेल 24 तास. एसी रूमचे 2400 रुपये पर पर्सन, नॉनव्हेजचे 2200. रेग्युलर असते का संडेलाच असते? संडेला 2200 आणि मोठा ग्रुप असेल तुम्हाला डिस्काउंट करून मिळेल. आणि संडेला जे छोट्या मुलाचे असं काय संडेला एका दिवसासाठी आलं, छोट्या मुलाचे किती ते पण सांगा. 600 रुपये. 2 वर्ष 3 वर्ष फ्री, 3 ते 9 वर्ष 600, 9च्या वरती फुल चार्ज. ठीक आहे. तुमचं नाव? विकास. विकास साहेब याही मॅनेजमेंटला आहेत, त्याही आम्हाला आपल्याला जे काय आहे इथलं डिसिजन ते सांगितलं. आणि इथली जी टीम आहे फार्म हाऊसला, ती टीम एकदम स्पेशल आहे. कोणाचं काही होऊ देत नाही, हेच पहिलं फरक आहे. कारण कोणाची लेडीची वगैरे टिंगल टवाली जरी होऊ देत नाही तर या फार्म हाऊसला व्हिजिट नक्की तुम्ही द्या. चला टाटा बाय बाय. तरी इथेच थांबवतो व्हिडिओ, कंटिन्यू करू नका. आता बस झालं, इथेच व्हिडिओ थांबवून घेते आता. चला पुढे घरी जायला थेट निघतो. चला विकास साहेब. ओके, नाईस टू मीट यू. थँक्यू. इकडे जेव्हा साहेब इकडं यार हा युट्यूबचा मालक झाला आता. तर मित्रांनो, ही आमची फ्रेटलाईनची टीम आहे. हा जो फोटो घेणार होता तो आमचा श्रीकांत आहे, तो पण आमचा फ्रेटलाईनचा टीमचा आहे. हे संजू मामा, अरुण साहेब, जितू साहेब, रवी आणि तसेच बिट्टू साहेब म्हणजे विजय साहेब. हे राहुल आणि रेवल. हा आहे तो राहुल आणि हा दाढीवाला आहे तो बुवा रेवल, मालकरी बुवा आहे. तर मित्रांनो, आम्ही आता घरी जायला निघतो इथून. तर व्हिडिओ इथेच थांबवतो. टाटा बाय बाय. तर मित्रांनो, मला घरी पोचायला रात्र होईल. तर जयदास दादा चॅनलला या, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ आजचा कसा वाटला. त्याला कमेंटमध्ये सांगा मला कसा व्हिडिओ आहे तो. टाटा बाय बाय.